नमस्कार मित्रांनो, KGTK या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत बघा बोर्डचं कनेक्शन, 4 स्विच आणि 4 सॉकेट ह्याचं कनेक्शन आपल्याला कशा पद्धतीने करायचं याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला स्विच आणि सॉकेटचं अशा पद्धतीनं कनेक्शन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं स्क्रू वगैरे चांगले टाईट करून घ्यायचे. त्यानंतर डबल एक वायरचा तुकडा घ्यायचा. अशा पद्धतीनं आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं झालं आहे बघा. एक कनेक्शन आता आपलं आत्ताशिक झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पहा अशा पद्धतीचं आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं सॉकेटचं. सॉकेटच्या एका भागाला आपल्याला स्विचचं कनेक्शन आपण दिलं. आता दुसऱ्या भागाला आपल्याला जे 3 सॉकेट लावलेले आहे आपण, त्या तिन्ही सॉकेटचं आपल्याला अशा पद्धतीनं कनेक्शन करून घ्यायचं आहे. आपल्याला आपण बघू शकतो अशा पद्धतीनं. आता हे कनेक्शन झालेलं आहे. स्क्रू चांगले टाईट करून घ्यायचे पूर्ण. आता आपल्याला हे झालेलं आहे आपलं दुसरं कनेक्शन. त्यानंतर आपल्याला आता जे स्विच लावलेले 3, ह्या स्विचचं आपल्याला एक कनेक्शन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण बघू शकतो. पहा मित्रांनो, किती सोप्या पद्धतीनं आपण घरच्या घरी स्विच, सॉकेट आणि बोर्ड आणून आपण घरच्या घरी त्याची वायरिंग करू शकतो. आता हे झालेलं आपलं एक कनेक्शन, तिसरं कनेक्शन आता कंप्लीट झालेलं आहे आपल्याला. त्यानंतर आपलं जे सॉकेट आहे, सॉकेटचं जे वरचं जी पिन राहते बघा, तिथं आपण एक हिरव्या कलरचं कनेक्शन करून घेणार. हे म्हणजे एक प्रकारची अर्थिंग आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस मिक्सर, फ्रीज वगैरे लावतो तर ते करंट मारतं बघा. त्यामुळं आपण हे वरच्या साईडला जे देतो ना, हे आपल्याला जमिनीत आपण जमिनीत देत असतो ही अर्थिंग. आता आपण हे 3 वायरे घेतलेले. आता जे काळं वायर आहे पहा, हे आपल्याला जोडायचं सॉकेटच्या एकाच साईडच्या जी काळं वायरची जी लाईन आहे आपली, तिथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि लाल वायर आपल्याला जी लाईन आहे स्विचची, त्या लाईनला लाल जोडायचं. आणि जे हिरवं वायर आहे ते आपल्याला हिरव्या ठिकाणी जोडून घ्यायचं. आता आपण लाल वायर सर्वप्रथम इथं जोडून घेऊया. जोडून झालेलं आहे. त्यानंतर आपण काळं वायर पण आता जोडून घेऊया. तिथे बघू शकतो आपण. हे पण आपण आता जोडून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपलं जे हिरव्या कलरचं जे वायर आहे ते आपण हे वरच्या टोकाला जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपलं घरच्या घरी स्विच, सॉकेट, बोर्डची वायरिंग आपली झालेली आहे. आता हे बोर्ड आपण फिट करून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने आपली आता वायरिंग झालेली आहे. धन्यवाद मित्रांनो.